असतात। प्रवीण गायकवाड आपलं स्वागत। केशव उपाध्ये भाजपचे प्रमुख संयोजक, माध्यम संयोजक आणि प्रवक्ते, त्यांचंही स्वागत। हनुमंत पवारही दिसतात, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत। त्याचप्रमाणे तुषार दामगुडे आहेत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सर्वांचं स्वागत। मी अर्थातच पहिल्यांदा प्रवीण गायकवाडांपासून सुरुवात करेन। प्रवीणजी, तुमचा एक सगळ्यात मोठा दावा या हल्ल्यानंतर समोर येतोय की तुम्हाला मारण्यासाठी आणि बामसेफ संभाजी ब्रिगेड संपवण्यासाठीचा हा संघाचा कट आहे, त्याबद्दल थोडासा खुलासा कराल का? नाही, काल मी जन्मेजय राजे भोसले यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी माझ्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवला होता, जे अक्कलकोटचे आणि महाराष्ट्राचे एक सन्माननीय नागरिक आहेत। आयोजकांनी मला संपर्क केला होता, त्याप्रमाणे मी तिथं पोहोचलो होतो। सभागृहामध्ये जात असताना वाजंत्री वाजत होते, फटाके वाजत होते। स्वतः जन्मेजय राजे, मी आणि डॉक्टर शेटे हे शिवव्याख्याते आम्ही बरोबर जात असताना अचानकपणे माझ्यावर हल्ला झाला। तो जीव घेणा होता हे त्यांनी फेसबुक लाईव्ह किंवा एक पीआर एजन्सी नेमली होती याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दीपक काटे यांच्यावर एक खुनाचा 302 चा गुन्हा आहे, भावाचा खून केलेला आहे आणि त्यांच्यावर खंडणीपासून असे 10 गंभीर गुन्हे आहेत। तरीही ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत। दुसरी गोष्ट, त्यांचा बावनकुळेंबरोबरचे संबंध स्पष्ट झालेले आहेत। अगदी त्यांनी इंदापूरमध्ये त्यांचे जे शिवधर्म फाउंडेशन त्याच्या शाखेचं उद्घाटन बावनकुळेंच्या हस्ते केलेले आहे। त्यांचा बावनकुळेंशी असलेला संबंध हा निश्चित झालेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दीपक काटेंचे अलीकडे सगळे गुन्हे माफ करण्यात आलेले आणि त्यांच्यावर जबाबदारी आम्हाला संपवण्याची दिली अशी माहिती आलेली आहे। आणि मागच्या 1 महिन्यापासून माझ्याकडे अशी माहिती आलेली आहे की 2 राजकीय पक्ष संपवलेले आहेत, तरीही फुले शाहू आंबेडकर विचारसरणी जी आहे, जी समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची विचारसरणी मांडतीये, त्यामध्ये प्रामुख्याने बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे याच्यावर संघाच्या परिवारामध्ये चर्चा झालेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। कारण संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना एक राष्ट्र जे हिंदू राष्ट्र करायचंय आणि एक विचार, एक नेता करायचंय, तर त्या दृष्टीने ती वाटचाल सुरू आहे। आम्ही सातत्याने, आता मी गेली 1.5 महिना संयुक्त जयंती आहे, फुले आंबेडकर जयंती, जी 11 एप्रिल पासून 14 एप्रिल पासून ती पुढे 1.5 महिना मी महाराष्ट्रभर फिरत होतो आणि पुरोगामी विचार जो आहे फुले शाहू आंबेडकरांचा तो मांडत होतो। त्या दरम्यानच मला ही जाणीव झाली की आपण जी विचारसरणी मांडतोय त्याच्या विरोधात केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आहे। आणि मग हळूच मला एक दिवशी माहिती मिळाली, अधिकृत माहिती आहे, काय मी सांगतोय याच्यात काही अफवा वगैरे नाहीये, की तुम्हाला धोका आहे आणि तो अशा प्रकारचा धोका आहे कारण आता 2 राजकीय पक्ष संपवलेले आहेत। विरोधी पक्ष नेत्यांना आता त्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये मंत्रीपद दिलेली आहेत, हे तुम्ही बघितलेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये। आता त्यांना आडसर फक्त जो आहे तो बहुमत येण्यासाठी जे आम्ही प्रबोधन करतोय, म्हणजे अगदी बहुजन समाजामध्ये वंचित बहुजन आघाडी सातत्याने मांडणी करते, प्रकाश आंबेडकर मांडणी करतायत, तर ज्यांच्यापासून या विचारधारेचा पुरस्कार करतायत त्यांना संपवायचं। मी केशव उपाध्यांना ते विचारतो, प्रवीण गायकवाडजी, मी ते केशव उपाध्यांना विचारतो। केशवजी, याच्यावरती तुम्हाला उत्तर द्यालच, फक्त त्याची एक पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला विचारतो। 2024ला निर्भय बनोच्या सभा होत असतात, पुण्यामध्ये निर्भय बनोचे नेते पदाधिकारी ज्या गाडीत आहेत त्याच्यावरती जीवघेणा